मंडळी नमस्कार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केलाय आणि ते भाजपवासी होतील अशी शक्यता आहे। पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे की भाजपला अशोक चव्हाण यांची गरज काय, भाजपला अशोक चव्हाण का हवेत, याचबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। मंडळी, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि चव्हाण भाजपचा झेंडा हाती घेणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। अशोक चव्हाण यांची चर्चा आत्ताची नाही तर गेल्या 2 वर्षांपासूनची आहे। यानं त्या कारणानं अशोक चव्हाण यांच्या नाराजीच्या बातम्या येत राहिल्या। अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत ही डेडलाईन तर तुम्ही किती वेळेला ऐकली असेल हे तुमच्याही लक्षात नाही। अखेर चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडलाय। त्याआधी दिल्लीमध्ये त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याची सुद्धा चर्चा आहे। आता अमित शहा भेटतात म्हणजे अशोक चव्हाण भाजपसाठी महत्त्वाचे नेते आहेत। पण प्रश्न आहे का महत्त्वाचे आहेत? भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात नांदेडची लोकसभेची जागा काहीशी धोक्यात दाखवण्यात येत होती। भाजपच्या मिशन 45+ साठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे। अशा वेळेला नांदेडची जागा गमावून कसं चालेल? नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असतानाही 2014 मध्ये अशोक चव्हाण लोकसभेवर निवडून गेले। त्यामुळे या भागातला त्यांचा दबदबा सगळ्यांनाच माहिती आहे। 2019चा पराभव अशोक चव्हाण यांच्या विरोधातल्या अँटी इन्कम्बन्सी आणि वंचितच्या फॅक्टरमुळे अत्यंत बदलून गेला आणि अशोक चव्हाण यांचा पराभव झाला। अर्थात यावेळची परिस्थिती एकदम वेगळी आहे। त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, अशोक चव्हाण उमेदवाराच्या बाजूने असणं महत्त्वाचं आहे। अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये तर दबदबा आहेच, पण आसपासच्या एकूण 9 विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे। अशोक चव्हाण यांच्या रूपानं भाजपला मराठवाड्यात एक मोठा मराठा चेहरा मिळणार आहे। लातूर, परभणी आणि हिंगोली भागात सुद्धा अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे, त्यांना मानणारे लोक आहेत। देशमुख कुटुंबियांशी असलेले सलोख्याचे संबंध हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत। त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा, अशोक चव्हाण यांच्या येण्यानं भाजप मराठवाड्यात आणखी मजबूत होणार आहे। याशिवाय मनी पॉवर आणि मसल पॉवर तर आहेच। भाजपचा यामध्ये आणखीन एक खेळ असू शकतो, कारण अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षापासून तोडून भाजपनं काँग्रेसची ताकद सुद्धा कमी केली आहे। आज काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांच्या तोलामोलाचे अगदी बोटावर मोजण्या येतील एवढेच नेते आहेत आणि त्यातही अशोक चव्हाण गेल्यानं येणाऱ्या निवडणुकीत राज्यभरात प्रचार करणारा चेहरा काँग्रेसच्या हातातून निसटतोय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं अशोक चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसला एक मोठा धक्का द्यायचं ठरवल्याचं दिसतंय। पाहूयात पुढच्या 2-4 दिवसात आणखीन कुठले पत्ते समोर टाकले जातात ते। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। याशिवाय आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।